प्रणित पाटील सर यांना मी विनंती करतोय, त्यांनी यायचं आहे, त्यांचा सन्मान करतोय आम्ही. अक्षय चौधरी यांना विनंती करतोय, त्यांनी यायचंय, त्यांचं अक्षय चौधरी यांचा इथं आम्ही सन्मान करतोय. अक्षय चौधरी यांचा इथं आम्ही सन्मान करतोय. या स्पर्धेची आठवण म्हणून माईची शॉल आणि सन्मान चिन्ह देऊन आम्ही सन्मानित करतोय अक्षय चौधरी यांना. आमच्या मान्यवर व्यक्ती आपण पाहतो या स्पर्धेसाठी त्यांची मोलाची कामगिरी, त्यांचा मोलाचा हातभार इथे लागला गेलाय. डीजे प्रणित पाटील सरांचा इथं आम्ही सत्कार करतोय. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय प्रत्येक वेळी मेडल जे दिले जातात मॅन ऑफ द मॅचसाठी हे त्यांच्या माध्यमातून दिले गेले. त्यानंतर एक नवीन संघ इथं नक्कीच त्याने स्थापित केलं या KPL मध्ये, त्यांचा इथं आम्ही सन्मान करतोय. नक्कीच वेळेत वेळ काढून इथं हजर झाले आणि नक्कीच उपस्थित राहून त्यांची मोलाची हजेरी आम्हाला इथे लाभली गेले. जाऊया मॅचकडे, जिथे आपण पाहतोय महत्त्वपूर्ण मॅच रंगली जाते. मॅच थांबवा जरा प्लीज. दोन मिनिटं थांबवा मॅच. करून घे अशी टाकून कुठे जातेस तू? बॅट्समॅन कोण कोण? बॅट्समॅन आयान आणि हर्षल. पहिले बॉल में क्या है? रन आउट. रन आउट ना. चला दोन रन. दुसऱ्याला दोन. वेल पेड. हार्ड लक. चला मॅच चालू करा. पहिला षटक हाताळण्यासाठी गोलंदाजची मार्गवर आपण पाहतोय सोयब या गोलंदाजाला. दोन चेंडू हाताळला गेले. दोन चेंडूमध्ये आपण जर पाहिलात तर एक गडी तंबूमध्ये परतला गेलाय. छोटा चेंडू होता, फटका खेळण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता फलंदाजाने, मात्र इथे मिस होतोय आणि नक्कीच मी जर चेंडू हाताळला जातोय गोलंदाज सोयबच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजी सोयबची पाहायला मिळाली, कारण वेग अफाट या गोलंदाजाकडे आणि अचूक टप्पा ठेवण्याची ताकद या गोलंदाजामध्ये. आणि त्याचं कारण आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये नक्कीच जास्तीत जास्त धावा, कमीत कमी धावा देऊन जास्तीत जास्त विकेट काढण्यामध्ये नक्कीच हा गोलंदाज या स्पर्धेमध्ये यशस्वी ठरतोय. पुन्हा एकदा धावचित होण्याची शक्यता होती, मात्र नक्कीच नशिबाची साथ या फलंदाजाला मिळाली गेली आणि एका सिंगलने धावफलक पुढे सरकला जातोय, तो म्हणजेच 4 या आकड्यावरती.
पहिला षटक मार्गस्थ आहे. 4 चेंडूंचा खेळ या षटकामध्ये संपला गेलाय. सोयब येतो आपल्या षटकातला पुढचा चेंडू हाताळण्यासाठी. शॉटम पूल करण्याचा प्रयत्न, फटका फसला होता. झेलची संधी प्राप्त झाली होती मात्र यष्टीरक्षकाच्या आवाक्याच्या बाहेरचा तो चेंडू होता आणि ज्याचा कारण आपण पाहतो इथे सिंगल प्राप्त केली जाते. एका सिंगलने धावफलक पुढे सरकला जाईल 5 या आकड्यावरती. पहिला षटक मार्गस्थ आहे. नॉकआउटची मॅच आहे. जिंकेल तो या स्पर्धेत राहील, हारेल तो नक्कीच या स्पर्धेमधून बाहेर होईल. बॅटने केला लॉंग ऑन रिझन मध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न आणि 2 धावा इथे या चेंडूवरती घेतल्या जात आहेत. 2 धाव्याने पहिला षटक संपला जातोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 7 धावा. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 7 धावा फटकावत असताना फलंदाजी करत असताना श्री गणेश कासार वडवली या संघाचा धावफलक आपण पाहतोय. पहिला षटक 7 धावा. क्रमांक 2चं षटक मंगेश या गोलंदाजाच्या हातामध्ये विसावला जात आहे. कारण पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहायला गेला तर सोयब या गोलंदाजाने पॉवर प्लेचं षटक अप्रतिम हाताळला होता आणि त्यानंतर मात्र नक्कीच आपण जर पाहायला गेला तर मंगेश या गोलंदाजाची वर्णी क्रमांक 2चं षटक हाताळण्यासाठी लावले गेले आणि या षटकामध्ये पाहायचं श्री गणेश स्पोर्ट्स कासार वडवली उलटा चेंडू होता. लॉंग ऑफ रिझन मध्ये खेळण्याचा प्रयत्न, फटका बसलाय, झेल टिपला जातोय आणि फलंदाज दुसरा इथे बाद होतोय. पहिल्या चेंडूवरती इथे गडी तंबूमध्ये परतला गेलाय तो म्हणजेच श्री गणेश स्पोर्ट्स कासार वडवली या संघाचा. मंगेश याला पहिल्या चेंडूवरती सफलता मिळाली जाते आणि एका साईडने जर आपण पाहिलात तर नवीन फलंदाज पियुष या फलंदाजाला बोलवले जाते. वेलकम नरेंद्र भारती. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता नक्कीच मात्र मिस होत आहे. एक सिंगल प्राप्त केली जाईल. पियुष याला एका सिंगलने धावफलकावरती 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. कासार वडवली प्रीमियर लीग 2024 हंगाम आपण पाहतोय. नक्की सुंदर आयोजन कालच्या दिवसापासून इथे या स्पर्धेचं पाहायला मिळत आहे. हर्ष वाघ, संजय स्पोर्ट्स आणि त्यांचे सर्व साथीदारी नक्कीच त्यांच्या माध्यमातून पूर्णपणे या स्पर्धेसाठी मेहनत अतिशय चांगल्या रीतीने पाहायला मिळते. यावेळी पुन्हा एकदा फलंदाजाला चुकवलं जात आहे आणि बॅटने खेळत असताना बॅट आणि चेंडूचा संपर्क इथे पाहायला मिळत नाही. ज्याचं कारण जर आपण पाहिलं तर इथे मंगेशचा या षटकातला 3रा चेंडू डॉट केला जातोय. संघाचा धावफलकावरती जर आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 8 धावा आहेत. पुन्हा एकदा जागेवरून स्टँडिंग खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागले आणि यस फलंदाज इथे बाद होतोय.
या षटकामध्ये आपण जर पाहिलात तर दुसरा गडी तंबूमध्ये परतला जातोय आणि संघाचा जर आपण पाहिलात तर तिसरा गडी तंबूमध्ये परततोय तो म्हणजेच श्री गणेश कासार वडवली या संघाचा. माझे वांगडा चल नको, माझे वांगडा चल नको, मेरे साथ संगीत त्यांच्या माध्यमातून इथे ऐकलं जात आहे, ऐकायला मिळत आहे. त्यानंतर आमच्या NST लाईव्हच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर त्यांची सर्व्हिस अप्रतिम आहे, पूर्ण जगभरामध्ये प्रसिद्ध केली जाते ही कासार वडवली प्रीमियर लीग 2024चा हा हंगामा. त्यानंतर आमचे गुणलेखक जर आपण पाहिलात तर भाविक यांचंही कौतुक करेल. या स्पर्धेमध्ये कालच्या दिवसापासून त्यांच्या माध्यमातून चांगली गुणलेखकाची भूमिका पूर्ण करत असताना आपण त्यांनाही पाहतोय. त्यानंतर आमचे साथी समालोचक जयेश पाटील सर, जयेश सर त्यांचाही मधुर आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला जातोय समोरून कक्षामधून. पूर्णपणे KPL 2024 हा जो आयोजन आहे आणि त्या आयोजनाच्या मार्फत नक्कीच इथे चांगल्या रीतीने ही स्पर्धा पूर्ण केली जाते. दोन षटकांचा इथे खेळ संपलाय. दोन षटकांमध्ये जर आपण पाहिलात तर धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजे 5च्या सरासरीने फलंदाजी करत असताना श्री गणेश कासार वडवली या संघाचा धाव फलक आहे 10. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 10 धावा या धाव फलकावरती लागल्या जात आहेत. आता मात्र शेवटचे 2 षटक असतील फलंदाजी करणाऱ्या संघाच्या खात्यामध्ये, कारण 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. करो या मरो, डू ऑर डाय अशी स्थिती या सामन्याची असेल. कारण तुम्ही जिंकलात तर या स्पर्धेमध्ये कायम राहाल, जर हारलात तर नक्की या स्पर्धेमधून तुम्हाला बाहेर व्हावं लागेल. मात्र पाहिजे कुठला संघ पुढे येईल आणि नक्कीच 2 हात करेल तो म्हणजेच संजय स्पोर्ट्स या संघाविरुद्ध. कारण या अगोदर अंतिम सामन्यामध्ये जाऊन पोहोचलेला संघ आहे तो म्हणजे रीती 11 हा संघ आहे. आडव्या बॅटने केलाय, डीप मिड विकेट रिझनमध्ये शतरक्षक आहे, थोडासा फंबल झालाय आणि त्यानंतर जर आपण पाहिलात तर या चेंडूवरती मिळाल्या जात आहेत त्या म्हणजेच 2 धावा. 2 धावेने धावफलक पुढे सरकला जाईल. धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्यात तर 12 धावा या लागल्या जात आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला का नाही, नक्कीच थोडासा बाउन्स आणि त्यानंतर आपण पाहिलं तर पूर्णपणे सकळलं जात या फलंदाजाला पियुष याला. वाईटची दाद मागितली होती असं वाटत होतं की नक्कीच पंच मात्र तिथे तीक्ष्ण आहेत. निर्धार चेंडूंचा खेळ इथे संपला जातोय. नवीन गोलंदाज जर आपण पाहिलात तर उझेब येतोय गोलंदाजी करण्यासाठी. क्रमांक 3चा षटक हाताळण्यासाठी या गोलंदाजाची वर्णी लागली जाते. पुन्हा एकदा चेंजअप डिलिव्हरी केली होती, मोठा फटके खेळण्याचा प्रयत्न पियुषच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाला. मात्र बॅट आणि चेंडूमध्ये पूर्णपणे संपर्क झाला नाही. एक सिंगल मात्र मिळाली जाईल आणि एका सिंगलने पुढे धावफलक सरकत असताना धावफलकावरती 19 धावा. या महत्त्वपूर्ण मॅच जर आपण पाहिलात ना तर नक्कीच या अगोदरची मॅच लो स्कोरिंगची होती आणि या मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर 3रा षटक मार्गस्थ आहे
आणि धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर फक्त आणि फक्त 19 धावा आहेत. धावा येणं गरजेचं असेल. तुम्हाला जर टार्गेट सेट करायचं असेल ना तर नक्कीच जास्तीत जास्त धावा कुठवाव्या लागतील. 40 ते 45 धावांचं टार्गेट या मैदानामध्ये नक्कीच सेट होईल. मात्र यावेळी इथे जर आपण पाहिलात तर नक्कीच धावा रोखण्याचा प्रयत्न गोलंदाजांच्या माध्यमातून केला जातोय आणि त्यामध्ये यशही मिळालं जातोय गोलंदाजांना. कारण पहिला षटक जर आपण पाहिलाच सोयब या गोलंदाजाने हाताळला होता. त्यानंतर मंगेश या गोलंदाजाने अप्रतिम गोलंदाजी केली आणि त्यांच्याच टप्प्याने पुढे चालत असताना गोलंदाज युसेफ हाही गोलंदाज आपण पाहतोय. जरी षटकार आला होता त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाही. चेंडू जातोय निर्धार. तीन षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा आपण पाहिला तर शांतता या मॅच मध्ये निर्माण झाले. कारण 3 षटकांमध्ये 18 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त धावा लागल्या गेल्या. त्या म्हणजेच धाव फलकावरती 19 धावा. शेवटचं षटक असेल स्लॉग ओव्हरचं षटक, हाणामारीचा षटक, मारामारीचं षटक म्हणून या षटकाला संबोधलं जातं. कारण या षटकामध्ये फलंदाजी करणारा संघ एक टार्गेट सेट करतो आणि मोठे फटके खेळण्याची क्षमता, ताकद दाखवण्याचा प्रयत्न करतो. मात्र यावेळी या शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आमिर येतोय. पैसे कशा प्रकारे गोलंदाजी या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळेल. कारण ज्या प्रकारे 3 षटक जर आपण पाहिलात तर 3 षटक अप्रतिम हाताळले गेलेत रजा रॉयल्स या संघाच्या माध्यमातून. कारण 19 धावा 3 षटकांमध्ये धावफलकावरती श्री गणेश कासार वडवली या संघाचा धावफलक पाहतोय. पुन्हा एकदा पहिला चेंडू या षटकातला, फटका चांगला आहे. तेवढी ताकद मिळेल का? यस, ताकद मिळाली जाते. पियुष याच्या बॅट मध्ये निघाले जात आहे 6 धावा. स्लॉट मध्ये फटका होता, स्लॉट मध्ये चेंडू होता आणि त्या चेंडूला भिरकावून दिलं लॉंग ऑन रिझन मध्ये फलंदाज पियुष याने. अप्रतिम तो फटका पाहायला मिळाला 6 धावांसाठी. आणि त्या 6 धावेने आता मात्र धावफलक थोडंसं पुढे सरकेल. कारण थोडासा वेग या धावफलकावरती पाहायला मिळतो. आमचे गुणलेखक सांगत असताना धावफलकावरती 25 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका खेळला जातोय. पियुष याची मॅच तळपली जाते. जा बाळा, तुला आजपासून माझा त्रास नाही होणार. कारण चमकावं लागेल. नक्कीच मेहनत केली तर त्या मेहनतीचं फळ नक्कीच तुम्हाला गोड मिळेल. मात्र ती मेहनत करणं गरजेचं आहे आणि ती मेहनत यावेळी करत असताना आपण पाहतोय पियुष याला. कारण आपल्या संघाला जर जिंकायचं असेल तर नक्कीच जास्तीत जास्त धावा पटकाव्या लागतील. कारण या मैदानामध्ये 40-45 धावाही सेफ नाही आहेत. कारण ज्या प्रकारे या मैदानाचं वैशिष्ट्य कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलात तर कमीत कमी 57 धावा या कालच्या दिवसामध्ये मैदानामध्ये कुठल्या गेल्या होत्या. मात्र आजचं चित्र या मैदानामध्ये काय घडेल, या सामन्यामध्ये किती धावांचा टार्गेट दिला जाईल, रजा
रॉयल्स या संघासमोर हे पाहणं गरजेचं असेल, कारण या दोन षटकाराने पियुष याने अशा पल्लवित केल्यात, कारण दोन बॅक टू बॅक षटकार आल्यानंतर षटकारांच्या हॅट्रिकवरती चान्स संधी या फलंदाजाला दिली जाते. कारण कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलात तर मोहित या फलंदाजाने हॅट्रिक पूर्ण केली होती आणि ती संधी या फलंदाजाकडे आले. मात्र त्या संधीचं सोनं केलं जाईल का हे पाहणं गरजेचं असेल. या षटकातला तिसरा चेंडू घेऊन जात असताना गोलंदाज आमिर नाहीदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका पोचलाय खूप वेळ हवेमध्ये, शतरक्ष कुठली चुकी करत नाही, फलंदाज बाद होतोय. मात्र ज्या फटकेबाजीची गरज होती ती कामगिरी करून जात असताना या फलंदाजाला आपण पाहतोय. खूप उशिरा येतोय या खेळपट्टीवरती आपण पाहतोय, कारण या फलंदाजाकडे ताकद आहे, अनुभव आहे. मात्र आज पाहायला गेला त्या महत्वपूर्ण सामन्यामध्ये शेवटचे 3 चेंडू शिल्लक असताना हा फलंदाज क्रीजवरती येतोय. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत, 31 या धाव फलकावरती आहेत. उलटा चेंडू होता, चेंडूला स्ट्रॉंग केलाय, चेंडू जातो डीप लॉंग ऑन रिझन मध्ये, षटकार. पुन्हा एकदा मात्र यावेळी सुंदर चेंडू होता, पडल्यानंतर थोडासा टर्न प्राप्त होतोय आणि त्यानंतर हा चेंडू इथे निर्धार हाताळला जातोय. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 43 धावा, 44 धावांचा टार्गेट असेल. मात्र कुठेच जाऊ नका, पाहत राहा क्रिकेटचा महासंग्राम कासार वडवली प्रीमियर लीग 2024.
हॅलो. चला थोडंसं तांत्रिक बिघाड त्यानंतर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतोय वय मॅचच्या दिशेनं. डील धारदार गोलंदाजी करताना पाहायला मिळतंय. प्रेशर खाली जाणवतंय फलंदाज सध्या ती आपण पाहिला तर सुंदर ज्याप्रमाणे आपण पाहिला तर सध्याची जी स्थिती आपल्याला पाहायला मिळते यंत्रणामध्ये आणल्या गेले. आणखी 44 धावा प्रति ओव्हरमध्ये 11 जी सरासरी प्राप्त करून हे टार्गेट चेस करायचं आहे. परंतु ज्या अनुषंगाने आपण मला सुरुवात व्हायला हवी नीलच्या विरोधात तशी आक्रमकता दर्शवत्यामध्ये पहिल्या 3 चेंडूमध्ये तर असफल ठरलेत शोएब आणि सुंदर. परंतु आपण पाहिले 3 चेंडू अजून सुद्धा शिल्लक आहेत या ओव्हरमध्ये. हा चौथा चेंडू असेल या षटकामध्ये. प्ले अँड मिस असं समीकरण पाहायला मिळते. सुंदर सुंदर आणि अति सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते. कमालीची गोलंदाजी पाहतोय आपण मॅन्डेटरी पावडरच्या षटकामध्ये 4 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 1 धाव आतापर्यंत 3 डॉट चेंडू फेकलेत आणि एक चमकदार कामगिरी चमकदार खेळाडू आणि नक्कीच आपल्यामध्ये असलेलं टॅलेंट आपल्यामध्ये असलेली गुणवत्ता सिद्ध करत असताना हा यंगस्टर नील नावाचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. या वेळेला आपण पाहिलं थोडंसं बॉडी बॅलन्स बिघडला गेला होता त्यामुळे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर मात्र सज्ज होताना पाहायला मिळतात. नीलकडे आपण पाहिलं तर नक्कीच हाय अमेक्षण गोलंदाजी चांगली उंची आहे आणि उंचीचा आपण बघितलं तर तितकाच फायदा मात्र आपण पाहू शकतो इथे होताना पाहायला मिळतोय आणि चांगल्या रीतीने हाईटचा वापर करत असताना अनिल हा गोलंदाज. बॅटची कडा मात्र विकेट किपर थोडे कमी पडले गेलेत. उछाल घेणारा चेंडू होता टॉप जरूर झाला गेला होता परंतु आपण पाहिला डेफिनेटली आपण पाहिजे 1 धाव मिळते परंतु 1 बाउन्सचा इशारा सुद्धा नक्कीच पोहोचवला जातोय. गोलंदाजाला दिला जाते चेतावणी. 1 बाउन्सर नक्कीच एका षटकामध्ये तो करू शकतो आणि ती चेतावणी मात्र दिली गेले. धावफलक 2च्या घरामध्ये म्हणजे 44 धावा. आता पाहिला आपण तर कुठेतरी गाडी मागे पळताना पाहायला मिळत आहे आणि जवळजवळ इथून आता 19 चेंडू असतील. 19 चेंडूमध्ये 42 धाव्यांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. ऑफस्टंपच्या बाहेर चांगला पंच केला जातोय इनफिल्डच्या वरून कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये. या वेळेला मात्र आपण बघतोय चेंडूने सुद्धा कल्लाटणी दिली आहे कारण की जो चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे जायला हवा होता आणि तो चेंडू मात्र आपण पाहिला तर जवळ जवळ अडला गेला. नुसता अडला नाहीये तर त्यामुळे नुकसान सुद्धा मोठं झालं कारण की शोएब नावाचा खेळाडू दुर्दैव्यरित्या इथे बाद होताना पाहायला मिळत आहे आणि हाच म्हणावा लागेल रजा रॉयल्स टीमला मोठा झटका. आणि ज्या अनुषंगाने आपण पाहिलं की ते धाव घेण्याचा प्रयत्न होता दुसऱ्या बाजूने सुंदरच्या माध्यमातून आपण पाहिलं रिस्पॉन्स मात्र मिळाला नाहीये. एका बाजूने जागेवर उभा राहिला मात्र त्याचा मोबदला मात्र भोगावं लागलं ते म्हणजेच आपण पाहिलं तर शोएब या खेळाडूला आता मैदानाच्या मध्ये फैजान येतो एक ताबडतोब आणि बिग हिटर म्हणून त्याची ओळख या टीम मध्ये आपण पाहिली आणि रजा रॉयल्स टीमसाठी आपण पाहिलं तर मॅच विनर प्लेयर्स आहे परंतु नुसतं आता या वेळेला सांगून नाही तर करून दाखवावं लागेल कारण की आतापर्यंत त्याने ज्या मॅच मध्ये आपण पाहिलं लेग फॉर्मॅटमध्ये आपण जर विचार करायचा झाला तर नक्कीच चांगलं क्रिकेट खेळला गेलाय परंतु इथे चांगलं खेळावंच लागेल कारण की आपल्या टीमला इथून पुढे घेऊन जायचं आहे तर मात्र इथे चालावंच लागेल. दुसऱ्या बाजूने आता मात्र आपण पाहिलं तर भरत असलेला बॉलिंग ट्रॅकवर दुसरा षटक खूप महत्त्वाचा असणार आहे. श्री गणेश
या टीमच्या माध्यमातून आपण पाहिलं तर चांगली फाईट दिली जाते. दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर राजा रॉयल्स त्यांची रॉयल कामगिरी मात्र झाली आहे, परंतु या मॅचमध्ये ती रॉयल कामगिरी टिकवून ठेवायची असेल तर रॉयल खेळ सुद्धा करावा लागेल प्रत्येक खेळाडूला. कारण की गोलंदाजीमध्ये शेवटच्या षटकामध्ये भरपूर मार पडला आणि त्याचा मात्र मोठा फटका मात्र पुन्हा एकदा इथे लागू शकतोय. कारण की आपण पाहिलं ना, ज्यावर मोमेंटम शिफ्ट केला आणि त्या मोमेंटम आणि ॲडव्हान्टेजचा फायदा मात्र श्री गणेश स्पोर्ट्स टीमला तितकाच चांगला होताना पाहायला मिळतोय. क्वालिफायर 2 साठी मात्र खूप महत्त्वाची लढत असणार, कारण की इथून जो संघ जिंकेल तो संघ मात्र संजय स्पोर्ट्स या टीमशी क्वालिफायर 2 चा मुकाबला खेळताना पाहायला मिळेल. खडे खडे शॉट अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र प्ले अँड मिस चेंडूच्या लाईन आणि लेंथ पासून दूर खेळण्याचा प्रयत्न त्याचा प्रत्यय पाहायला मिळाला. हा डॉट चेंडू फैजानला मात्र इथून आपण पाहिलं तर आपला कॅपेबल क्रिकेट आहे, इम्पॅक्ट खेळाडू आहे, तो इम्पॅक्टफुल खेळ मात्र दर्शवण्याची संधी आहे. परंतु त्या संधीचा जर विचार करायचा झाला तर तितक्या सहज आणि सोप्या पद्धतीने पूर्ण करून देणार नाहीये. भरतकडे तितकी गती आहे आणि तितकी चांगली गोलंदाजी आहे. या वेळेला थोडंसं नियंत्रण मात्र गोलंदाजाचं चुकताना पाहायला मिळतं. भारत मात्र पाहतो या वेळेला अवांतरच्या स्वरूपात एक डाव मात्र एक्स्ट्राच्या स्वरूपात मात्र देत असताना एक्स्ट्राच्या स्वरूपात आपण पाहिलं तर धाव फलक पुढे सरकताना पाहायला मिळत आहे. पाच फलकावर आपण पाहिलं बॅकफुटला पुल करण्याचा प्रयत्न नियंत्रणामध्ये पूर्णपणे नव्हते आणि त्यामुळेच शॉट सिलेक्शन करणे योग्यरित्या कन्वर्ट होऊ शकलं नाहीये. कुठेतरी आपण पाहिलं चेंडूची लाईन आणि लेंथ ओळखण्यापासून फैजान कमी पडतात आणि त्याचा प्रत्यय पाहायला मिळालाय. सध्याच्या स्थितीला आपण पाहिलं पूर्णपणे वर्चस्व गोलंदाजांचं पाहायला मिळालंय आणि हे वर्चस्व मात्र कायम ठेवलंय. जवळजवळ आपण पाहिलं तर भारतने सुद्धा आपण पाहिलं जर पावलावर पाऊल ठेवत आपण पाहिलं जी कामगिरी आपण पाहिलं तर नीलने केली आणि त्याच पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी केली जाते. यावेळेला मात्र नियंत्रण चुकलंय गोलंदाजाचं आणि क्रीजच्या बाहेर चेंडू हाताळला गेला. नो बॉलचा इशारा मात्र येत असताना पाहायला मिळत आणि जसं म्हटलं जातंय ना की उघडा डोळे पहा नीट, कासारवाडवली प्रीमियर लीग आहे सुपर हिट आणि उघडा डोळे पहा नीट आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. या वेळेला फ्री हिटचा चेंडू सुद्धा पाहिला आपण तर काही करू शकत नाहीये फैजान. कदाचित आज मात्र आपण पाहिले जणू काही नजर लागली रजा रॉयल्स या टीमला. दुपारच्या 17 नंतर आपण पाहू शकतो की पहिल्या 3 गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती, त्यानंतर शेवटच्या गोलंदाजाला मार पडला. त्यानंतर आपण पाहिलं ऍडव्हान्टेज मात्र कुठेतरी आपण पाहिलं त्यांनी गमावलाय. ही लाईन पाहिली चुकीची आहे आणि हेच पंच म्हणत असताना वाईट बॉल असेल. एक्स्ट्रा रन्स मात्र टीमच्या टोटल मध्ये होताना पाहायला मिळतोय बदल. धाव फलक 7 या आकड्यावर 7 रन्स. ज्यापरीने म्हणतात ना कि जो हो गया उसे सोचा नहीं करते और जो मिल गया उसे खोया नहीं करते. या वेळा मात्र आपण पाहिला तर फटका तितकाच चांगला होता, परंतु खराब फिल्डिंग 1 2 3 खेळाडूंना बीट करून चेंडू थेट निघून जातोय. लॉंग अप बाउंड्री लाईनच्या पलीकडे मिळतील 4 धावा. हा पाहायला मिळतोय KPL मधला शानदार चौकार. हो चुकी इस ओवर की 4, अभी भी 2 गेंदें शेष है. अब जिस तरह से मोमेंटम को शिफ्ट करना है तो यहाँ से कहीं ना कहीं बेहतरीन बल्लेबाजी करनी होगी. एक बड़ा वाला हिट यहाँ पे जरूर जड़ा है, लेकिन 11 रन हो चुके और गेंदे हो चुके 4. पहले गेंद का अगर जिक्र करेंगे तो डॉट आई थी, उसके बाद अगर देखेंगे तो वाइड, उसके बाद
डॉट, उसके बाद नो डॉट और इसके बाद नो, फिर देखेंगे इसके 4। फिर से लाइन और लेंथ को पूरी तरह से मिस करते हुए नजर यहाँ पे जरूर आ रहे बल्लेबाज। कहीं ना कहीं ये लाइन को अगर बिगाड़ना है तो आक्रामक वाली सोच अपनानी होगी, गेंदबाज के ऊपर हावी होके खेलना होगा। अगर गेंदबाज हावी हो गया तो फिर कुछ नहीं हो सकता, और यही देखने को मिलता हुआ। ये खेला है हवा में, नियंत्रण में पूरी तरह से नहीं है। मौका यहाँ पे है, लेकिन 2 खिलाड़ी जरूर आए थे, लेकिन आखिरी वक्त पर अगर देखेंगे तो रन आउट। ची गरज असेल मॅच जिंकण्यासाठी। यश बॉलिंग ट्रॅकवर, फुलटॉस या वेळेला फैजान साडे नक्की स्वान केला जातोय। हा चेंडू थेट बाउंड्री लाईनच्या पार, षटकार। आणि मेजवानी कुठे सोडणार होता फैजान हा खेळाडू आपल्या झोन मध्ये, आणि नक्कीच त्याला त्याची नसीहत दिली। यावेळी मात्र आपण पाहिलं थोडासा दडपण गोलंदाजावर येताना पाहायला मिळालं, आणि इथून व्हाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळतोय। या व्हाईटनं धाव फलकाचा आकार मात्र मोठा होताना पाहायला मिळतोय। 19 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत, म्हणजे ज्याप्रमाणे धावफलक मोठं करायचं आणि ते होताना पाहायला मिळतंय। इथे पाहिला फटका हवेत पाहायला मिळतोय, मात्र इथे जेल ड्रॉप होताना पाहायला मिळालाय, आणि नक्कीच आपण पाहिलं तर मोठं नुकसान होऊ शकलं असतं, पण ते नुकसान होताना पाहायला मिळत नाही। रिक्षा कोणाची है? मैं रिक्वेस्ट करना चाहूंगा हमारे कमेंट्री बॉक्स के सामने एक ऑटो खड़ी है, प्लीज वहां से हटाइए, क्योंकि आउटफील्ड का नजारा हमारे नजरों के सामने नहीं आ रहा है। तो मैं रिक्वेस्ट करना चाहूंगा कमेंट्री बॉक्स के सामने जो ऑटो खड़ी है उसको थोड़ा सा हटाइए प्लीज, रिक्वेस्ट करना चाहूंगा। इस बार ये डाली हुई गेंद आणि एक अतिशय चांगला तेज तर्रार चेंडू आपल्याला पाहायला मिळाला। ऑन साइडला पुढे एकदा पाहतोय फिल्डर आहे तिथे प्रयत्न केले जातात, परंतु प्रयत्नाची पराकाष्ठा करत असताना कमी पडलेत खेळाडू, आणि थेट चेंडू निघून जाते बाउंड्रीच्या पलीकडे। मोठा फटका 4 धावांसाठी।
रिक्वेस्ट करना चाहूँगा प्लीज़ ऑटो हटाइए क्योंकि आउटफील्ड का नज़ारा हमारे नज़रों के सामने नहीं आ रहा है तो थोडी दिक्कत हो रही है. धावफलक आपण पाहिलं ना तर 25च्या घरामध्ये पोहोचलं गेलंय. झालं ना 44 टार्गेट आहे 19 पाहिजे आता 19 ना 8 गेंदों में 19 रन 8 चेंडून 19 धावा. फुलटॉस या वेळेला मात्र भिरकावून दिले चेंडू. लांबच लांब पल्ल्याचा हा फटका षटकार 6. थँक्यू डेजे. ज्याप्रमाणे आता मात्र आपण पाहिलं जो खेळाडू सुरुवातीला स्ट्रगल करत होता यशने आक्रमण जेव्हा बॅटिंग करत असताना केलं होतं तर या वेळेला आपण पाहिलं की फैजान सारखा खेळाडू आहे आणि त्याच्या झोनमध्ये गोलंदाजी केली जाते आणि त्यावर अक्षरशः तुटून पडताना पाहायला मिळत आहेत. स्पीड होताना पाहायला मिळालं. इथेच नक्कीच जास्त धावा मिळू शकतात आणि काय घडलं गेलंय तर नक्कीच आपण पाहू शकतो धावा आल्या तिथे परंतु पाहिलं आपण तर शेवटच्या क्षणाला आपण पाहिलं तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये होते फलंदाज परंतु तिथे कमी पडले गेले आणि नक्कीच आपण पाहिलं तर टोटल कडे आपण नजर टाकली. तिसरी घेतली ना तिसऱ्याला आउट झाला. 33 धावा फलकावर लागल्या गेल्यात आणि इथून आपण पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी आता गरज असेल ती म्हणजेच 11 धाव्यांची. 6 चेंडू आणि 11 धावा. आता या मॅचचं इक्वेशन आणि सिच्युएशन पाहायला मिळत आहे. रोमांचक आणि चांगल्या स्थितीमध्ये हा मॅच येताना पाहायला मिळतोय कारण की इथून आपण पाहिलं तर जो संघ जिंकेल तो पुढे आणि जो संघ पराभूत होईल तो मागे मात्र जाताना पाहायला मिळेल. मात्र पाहूया कोण वर्चस्व गाजवतं या मॅचवर. वया डीजेकडे पुन्हा एकदा. H9109 की जो ऑटो है 9109 की ऑटो अरे काय गेलाय आतमध्ये बसलाय कोण आहे यावेळेला पाहिला पण तर अतिशय सुंदर चेंडू फेकला जातोय आणि तेच आपल्याला पाहायला मिळत आहे. हा डॉटच्या स्वरूपात चेंडू येताना पाहायला मिळतोय. फैजान जे स्ट्राईक साठी मात्र आपण पाहिलं तर नक्कीच होते आणि स्ट्राईक त्यांच्या जवळ आहे परंतु जवळजवळ इथूनच येणारे आता चेंडू असतील 5 आणि जिंकण्यासाठी 11 धाव्यांची गरज. मॅच आता पाहिला आपण तर पूर्णपणे फैजानने ऑन केला मात्र फिनिश करतील का फैजान पाहूया आपण. फील्डमध्ये आपण पाहिला जास्त भर दिली जाते. जी खेळी आपण पाहिली ना शेवटच्या षटकामध्ये श्री गणेश स्पोर्ट्सच्या टीमच्या खेळाडूंनी केली होती त्याचा फायदा मिळेल का. सरबॅच्या सामने डाऊन द ग्राउंड शॉट फिल्डर आहेत परंतु हाताला स्पर्श करत असताना थेट चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पार. मिळती धावा 4. हा पाहायला मिळतोय नेत्रदीप फाटका चौकार.
करोगे तो छल मिलेगा, कर्म करोगे तो फल मिलेगा, पसीना बहाओगे तो बल मिलेगा और मेहनत पे मेहनत करोगे तो बेहतर से भी बेहतर पल मिलेगा। डेफिनेटली अब ये बेहतरीन वाला पल को अगर पाना है तो मेहनत तो करनी होगी। इस मुकाबले में फैजान ने वो करी है, लेकिन दूसरी तरफ से गणेश की टीम को भी अच्छे से अच्छा परफॉर्मेंस करना होगा, फील्ड में अच्छा एफर्ट देना होगा। ये मुकाबला उनको जीतना है। तो अभी भी मैच खत्म नहीं हुआ है, क्योंकि आने वाली गेंदें रहेंगी। चार गेंदों में जरूरत है 7 रनों की, 4 चेंडू आणि 7 धावा। मॅच मात्र आपण पाहिलं तर अतिशय आणि अतिशय नाजूक स्थितीमध्ये येत असताना पाहायला मिळतोय। इस बार ये गेंद अच्छी है, बिंदी गेंद है, डॉट गेंद है आणि या डॉट चेंडूमुळे आपण पाहिलं की पुन्हा एकदा इक्वेशन बदलताना पाहायला मिळत आहे। 3 चेंडू आणि 7 धावा। जैसे कहा जाता है ना कि रख भरोसा अपने आप पर क्यों ढूंढता है तू परिस्थिति, पक्षियों के पास कहाँ होते हैं नक्शे फिर भी बना लेते हो अपने रास्ते। इस बार अगर देखेंगे तो ये वाइड गेंद है, वाईट चेंडू आणि पुन्हा एकदा आपण पाहिली मॅच तिथेच आहे, कारण की 3 मध्ये आता 6 धाव्यांची गरज असेल। रोचकता निर्माण आहे, कारण की एक मोठा फटका मॅच फिनिश होऊ शकेल, परंतु मॅचला मात्र शेवटपर्यंत हर्षल घेऊन जाण्याचा प्रयत्न करतील। इथे मात्र आपण पाहिलंय ब्लॅक होल मधून टेक चेंडूला उडवून दिलाय आणि रजा रॉयल्स टीमने रॉयल कामगिरी करत हा मॅच मात्र जिंकलाय। होंगे आणि निलेशजी राऊत साहेबांना मी रिक्वेस्ट करतो, निलेशजी राऊत साहेब आपण या। निलेश राऊत साहेब आपण रिक्वेस्ट करते, आपण या आपल्या शुभ हस्ते। सन्माननीय निलेशजी राऊत साहेब त्याच्या शुभ हस्ते आणि सन्माननीय केतनजी तांबड यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय नक्कीच 2 मॅन ऑफ द मॅच आहे। डेफिनेटली आपण पाहिला हर्ष दादा यांच्या नक्कीच भाऊजे आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हे मॅन ऑफ द मॅच।
आणि यापूर्वी मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड आहे लवेश चौधरी, आपण सुद्धा या. फैजान आपको रुकना है, कहीं जाना नहीं है. लवेश चौधरी आपण सुद्धा या. लवेश रवेश फैजान आपको रुकना है. लवेश चौधरी तुमचं सुद्धा मॅन ऑफ द मॅचचं जे अवॉर्ड आहे हा जरूर आपण पाहिला. यापूर्वीचा जो मॅन ऑफ द मॅच हे KPL मेडल आहे. लवेश नक्कीच पाहिजे तुम्ही फेम करू शकता, आठवणीतले क्षण आहेत. नक्कीच शुभेच्छा असतील. या फैजान आप आइए. ये मुकाबला बहुत से भी बहुत है, सुपर से ऊपर वाला मुकाबला हुआ, क्योंकि जिस तरह एक तरफ से एक ओवर में कहीं ना कहीं 4 आए थे, आपकी टीम पूरी तरह से बैकफुट पे चली गई थी. और दूसरे ओवर से ऐसा लग रहा है कि जब चेस करते नजर आए आपकी टीम तो कहीं ना कहीं आप शुरुआत में स्ट्रगल कर रहे थे, लेकिन उसके बाद ऐसा क्या हुआ कि एक बेहतरीन आपने कमाल की पारी खेली? कुछ नहीं, बस टीम का भरोसा था और इसी भरोसे पर कायम उतरा. आखिरी ओवर में जिस तरह से रन खर्च किए उस गेंदबाज में कहीं ना कहीं ऐसा लग रहा था कि आप कहीं ना कहीं इस मैच में आप बैकफुट पे चले जाओगे. नहीं, हमारे पास बल्लेबाज भी बहुत अच्छे अच्छे थे, इसलिए हम लोग मतलब अच्छे से ही खेले, दूसरा कुछ. अब तक का सफर कैसा रहा है और कैसे एंजॉय किया इस कासरवडवली प्रीमियर लीग को आपने? बहुत अच्छे से एंजॉय किए. शुभकामनाएं नेक्स्ट मैच के लिए. तो अब करेंगे इससे अगले वाला जो मैच है क्वालिफायर 2, आणि क्वालिफायर 2 चा मैचचा टॉस आहे तो केला जाईल. राजा भाई आपको आना है. राजा भाई आपको आना है. टीम ऑनर राजा भाई आपको आना है. पप्प्या भाई आणि पप्प्या भाईंचे शुभ असते हा टॉस. रजा रॉयल्स आणि संजय स्पोर्ट्स KPL येत संजय स्पोर्ट्स शुभेच्छा द्या. डेफिनेटली आपण पाहिलं आता टॉस खूप महत्वाचा होता आणि आपण हर्ष टॉस जिंकलाय. भरपूर काही सुरुवातीला चांगलं झालं, परंतु मागच्या 2 मॅच मध्ये कुठेतरी चुका झाल्या. काय झालं आणि कसं झालं? कारण की मोहित पण बाहेर खेळायला गेलेला, तर त्या कारणास थोडी बॅट त्याची पण लागली नाही. आणि फैजान असे 4-5 जण आहेत, म्हणजे असा कधी पण थोडे आलस पण झालेला होता. कारण की गेल्या टायमाला कसं आम्ही बॅक टू बॅक मॅच खेळलो म्हणून जिंकत होतो, कारण की रगत पण थोडा गरम होता आणि सकाळपासून होता आमच्या प्लेयरांना आरामच भेटलेला होता, तर थोडा आलस पण आलेला. आता ज्याप्रमाणे आपण बघितलं ना की सीझन 4 मध्ये मागच्या 3 सीझन मध्ये नक्कीच आपल्या टीम कडून परफॉर्मन्स कसा झाला होता? पहिल्या सीझनला माझा तर 2रा नंबर आलेला, रनरअप होतो त्या सीझनला, आणि लगातार 2 सीझन मी आउट ऑफ बाहेरच गेलेलो. म्हणजे आता कसं फील करणार, कारण की तुम्ही आता क्वालिफायर 2 मध्ये म्हणजे तुम्हाला एक चान्स असेल की जी आतापर्यंत ट्रॉफी उचलली नाहीये आणि ती उचलण्याची कदाचित तिथून संधी मिळू शकते तुम्हाला. हा नक्कीच, या संधीचा जर फायदा घेऊच, कुठं चुक्या झाल्या त्या सुधारवू आम्ही आणि नक्कीच फायनलमध्ये प्रवेश करू. शुभेच्छा असतील तुम्हाला आणि बेस्ट ऑफ लक या मॅचसाठी. तर ज्याप्रमाणे आपण पाहिलं की स्पोर्ट्स टीमने जिथे फील्ड डिसाइड केलं, रजा रॉयल्स टीम टॉस जीते तो आप क्या डिसाइड करते? बैटिंग. अब जैसे आपको चाहती वही मिल रहा है, क्योंकि आपको बल्लेबाजी करनी है, तो क्या अब फैजान के ऊपर अब हर एक मैच पे भरोसा नहीं रह सकते, क्योंकि उनके अलावा और भी कई खिलाड़ी है. कौन से अब खिलाड़ी होंगे जो इस मैच में ज्यादा से ज्यादा आपकी उम्मीदों पर खरे उतरेंगे? सुंदर है, मंगेश है, फैजान है, उजैफ है, रजी है. ये सीजन 4 है और मैं जानना चाहूंगा कि आपकी टीम इस कासरवाडवली प्रीमियर लीग कितने साल से खेल रही है? इनका तो ये रजा स्पोर्ट्स का पहला सीजन है. मैं जो टीम में खेला वो टीम पहले में बाहर निकली सब, क्योंकि एज आप जिस टीम में खेले वो टीम तो सब बाहर गए, लेकिन रजा रॉयल्स की टीम ने बेहतर इस साल में कमबैक किया है, ना कि कमबैक किया और बड़ा वाला कमबैक किया है, क्योंकि उन्होंने पहली बार इस श्रृंखला में इंटर किया और बेहतरीन परफॉर्मेंस किया. तो अब क्या रहेंगे, आपके ओनर को खुश करेंगे जरूर इस मुकाबले में? यस, कर सकते हैं. आपको भी शुभकामनाएं इस मैच के लिए. तर टॉस बॉक्स मधून अव्वल
थोडीशी दुखापत फलंदाजाला होत असताना आपण पाहतोय, कारण पहिल्या चेंडूवरती